नगरपंचायतीत अजित पवार गटाला चांगलाच फटका बसलाय। माळेगावात 5 अपक्ष उमेदवार विजयी झाल्याचं समजतंय। गायत्री राहुल तावरे यांचा ईश्वर चिठ्ठीत पराभव झालेला आहे। समसमान मत मिळाल्यामुळे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि या चिठ्ठीमध्येच अजित पवार गटाला धक्का बसला। त्या उमेदवार नाकारले गेले त्याची आम्ही निश्चित त्याच्यासाठी आम्ही काय काय कारणं आहेत ते बघून आम्ही निश्चित त्या दुरुस्त्या करू। तुम्ही काही काळजी करू नका। पण दोन वेगळ्या पक्षांनी राष्ट्रीय समाज पक्ष असेल बसपा असेल यांनी खातं तर उघडलं आतापर्यंत। नाही, दोन पक्षांनी खातं उघडलं, कुठला ना कुठला ज्यावेळेस उमेदवार निवडून येतो कुठला तरी पराभूत होतो ना, मग तो कुठल्या तरी पक्षाचा असतो किंवा अपक्ष असतो। पण तुमच्याकडून बऱ्यापैकी जे अपक्ष होते जे अपक्ष निवडून आले त्यांना तिकीट जे ते डावलले होते दिले नाही, तेही परत ते तुमच्याबरोबर येणार का प्रयत्न करणार? नाही, सगळे जे अपक्ष आहेत किंवा आता निवडणूक ही निवडणुकीपुरती असते, तेवढ्या दिवसांपुरती असते। निकाल झाल्यानंतर आपल्याला बारामतीच्या जनतेच्या भल्यासाठी जे काय करायचं असेल तिथं आपल्याला विचार करून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचं आहे। त्यामुळं कोण निवडून आलं कोण पडलं हे म्हणण्यापेक्षा जनतेचे प्रश्न काय आहेत ते कसे सोडवता येईल एकत्रितपणे ह्याच्यासाठी पण त्यांना उमेदवारी देण्यात चुकलं असं चूक आणि बरोबर नसतं। जनता चूक आणि बरोबर ठरवत असते। कोण चूक आणि कोण बरोबर हे काम दाखवतं।